एनए टॅक्स फ्री करण्यासंदर्भात तुम्ही एक महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत. काय एकंदरीत आदेश आहेत? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्याच्या रहिवासी भागात राहणाऱ्या घरांना औद्योगिक डेव्हलपमेंट करणाऱ्या इंडस्ट्री करता आणि वाणिज्य व्यापार करणाऱ्या व्यावसायिकाकरता जो झोन राखीव आहे त्या झोनमधील घरं बांधायची असतील, व्यावसायिक उपयोग करायचा असेल किंवा इंडस्ट्रियल उपयोग करायचा असेल तर त्या झोनमध्ये रहिवासी झोनला रहिवासी वापर, औद्योगिक झोनला औद्योगिक वापर आणि इंडस्ट्रियल कॉमर्शियल बेल्टला कॉमर्शियल वापर करण्याकरता कुठलाही येणे लागणार नाही. त्याचा येणे करण्याची गरज नाही आणि सोबतच एनए टॅक्स हा रद्द करण्यात आला आहे. आणि जुन्या काळातला एनए टॅक्स आतापर्यंत काही लोकांवर एनए टॅक्स बाकी आहे. आतापर्यंत जेवढा एनए टॅक्स आहे तो रद्द करून एकही त्या ठिकाणी जनतेकडे आम्ही पैसा घेणार नाही. आणि सोबत पुढच्या काळामध्ये मात्र जे येणे झालेले आहेत किंवा त्यांना येणे करायचं आहे त्यांनी फक्त प्रीमियम भरून त्या ठिकाणी आपलं रेग्युलायझेशन करून घ्यायचं आहे. आणि फार सोपं केलं आहे. 1000 स्क्वेअर मीटरला रेडी रेकनरच्या 0.10%, 4000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 एकर, 4000 स्क्वेअर मीटरला 0.25% रेडी रेकनरच्या आणि 4000 स्क्वेअर फीटच्या वर आपण असं म्हटलं आहे की 0.5% रेडी रेकनरच्या. त्यामुळं आता सोपं झालेलं आहे. कुणालाही तहसीलदार, जिल्हाधिकारी, प्रांताकडे जायची गरज नाही. जी डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्यांच्याकडे जाऊन सरळ तुमच्या बांधकामाची मंजुरी तुम्हाला घेऊन तुमच्या बांधकामाला फक्त प्रीमियम भरून आपल्याला आता येण्याच्या जाचक अटीतनं मुक्ती मिळालेली आहे. देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार हे आधीपासूनच या ठिकाणी या निर्णयाच्या बाजूनं होतं. अनेक काळापासून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या विषयावर लक्ष टाकलं होतं आणि आता राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. राज्याच्या जनतेला आता या जाचक येण्याच्या कायद्यातनं, येण्याच्या अटीतनं, येण्याच्या त्या ठिकाणी हेलपाट्या मारण्यातनं येण्याकरता ही आता सूट मिळालेली आहे. सर, असाच एक प्रश्न आहे तो पानंद रस्त्यांसंदर्भातला आहे. अनेक पानंद रस्त्यांचे प्रश्न हे कोर्टात किंवा तहसील आणि प्रांतमध्ये प्रलंबित राहतात, त्यामुळे हे मार्गच होत नाहीये. या संदर्भात काही महत्त्वाचे निर्देश? मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेमध्ये जे तहसीलदारकडे, प्रांताकडे निकाल आहे 3 महिन्याच्या आतमध्ये हे निकाल करायचे. क्वाशी ज्युडिशियल जरी केस असतील तेव्हा तातडीनं क्वाशी ज्युडिशियल ऑर्डर पास करायचे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचे पानंद रस्ते हे काही करून आपल्याला या ठिकाणी या राज्यातले पूर्ण करायचे आहे. राष्ट्रीय महामार्गाला जसा क्रमांक असतो तसा पानंद रस्त्याला क्रमांक मिळणार आहे. सर्व पानंद रस्त्याला क्रमांक देणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेमध्ये आपण या ठिकाणी शासनाकडे म्हणजे या बजेटमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींना मी विनंती केली आहे की या योजनेला निधी सरकारने द्यावा आणि मला वाटतं की या वर्षी या योजनेला निधी मिळेल. जोपर्यंत निधी येईल तोपर्यंत हे रस्ते खुले करणे, या रस्त्यावरचे अतिक्रमण काढणे, या रस्त्याला त्या ठिकाणी दोन्ही बाजूने झाडे लावणे, याची बाउंड्री फिक्स करणे. कारण आम्ही विचार करतोय की बाउंड्री जे फिक्स करायची आहे पानंद रस्त्याची ती शेड्यूल झाडे लावून फिक्स करायची. त्यामुळं हा रस्ता मोठा करायचा आणि हाही निर्णय घेतलेला. काल विधिमंडळ सदस्यांनी मागणी केली होती की जो रेकॉर्डवर पानंद रस्ता आहे जेवढा असेल तेवढा बांधकाम करायचा, कुठलंही अतिक्रमण ठेवायचं नाही. पण काही ठिकाणी पानंद रस्ता 9 फुटाचा आहे, काही ठिकाणी 12 फुटाचा आहे, काही ठिकाणी 18 फुटाचा आहे, काही ठिकाणी 30 फुटाचा आहे, काही ठिकाणी 60 फुटाचा आहे. म्हणजे ज्या भागामध्ये जो रस्ता ज्या लांबी आणि रुंदीचा असेल त्या सर्व रस्त्याला या योजनेमध्ये आता समाविष्ट केला आहे. 15 लाख रुपये प्रति किलोमीटर या रस्त्याला आता आम्ही निधी देणार आहोत. आणि मला विश्वास आहे की या राज्यातला अत्यंत महत्त्वाचा, या राज्यातलं सकल उत्पन्न वाढवणारा, या राज्याची GDP वाढवणारा एक मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मला विश्वास आहे की मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना ही पूर्ण जेव्हा या राज्यामध्ये पुढच्या 5 वर्षात पूर्ण होईल तेव्हा राज्याचा GDP हा प्रचंड वाढेल.
शेतकऱ्याची एवढीच मागणी होती राज्यातल्या की शेतकऱ्याच्या शेतीत पाणी असलं पाहिजे, शेतामध्ये वीज असली पाहिजे आणि शेतकऱ्यांना बारमाही रस्ता असला पाहिजे. या 3 मागण्या जर पूर्ण झाल्या तर शेतकऱ्याच्या मुलांना कधी नोकरी मागायचं काम पडणार नाही. याकरता जनतेची मागणी होती, शेतकऱ्याची मागणी होती. ही मागणी देवेंद्र फडणवीस सरकारने पूर्ण केली आहे. सर, राज्यसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे. भाजपकडून 4 नावं झाली, तर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीने आता शरद पवार यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं की चांगला निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. या राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. मी शरद पवार साहेबांना शुभेच्छा देतो. सर, एसबील कंपनीला ब्लास्ट झालाय आणि मृत्यूंची संख्या 17 आहे. तर त्यांना, त्या कामगारांना किती आपल्याकडनं म्हणजे मदत मिळणार आहे? एक पालकमंत्री मी सांगितलं ना की बाबा, मी स्वतः बैठक घेतली, माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व जखमीची भेट घेतली आणि यामध्ये जे त्यांचे सर्व पेसोचे अधिकारी असतील, त्या ठिकाणी आपले डिशचे अधिकारी असतील, या सर्व अधिकाऱ्यांच्या काय चुका आहेत त्या शोधून काढण्याची जबाबदारी कमिशनरेटला आम्ही दिलेली आहे. कमिशनर, कलेक्टर आणि एसपी हे यावर त्या ठिकाणी तपासणी करत आहे आणि यांचा रिपोर्ट आल्यावर त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे आम्ही हा रिपोर्ट पाठवणार आहोत. काही कायद्यामध्ये बदल करावे लागणार आहे, ते आम्ही करणार. ते माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांनी मान्य केले आहे आणि आता आम्ही जखमींना 25 लाख रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या काळात त्यांना अपंगत्व आलं, त्यांच्या घराचं रिहॅबिलिटेशन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि सोबतच मृत परिवारांना 75 लाख रुपये कंपनीकडनं, 5 लाख रुपये राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं 2 लाख रुपये, 82 लाख रुपये एका परिवाराला देण्याचा निर्णय आम्ही केला. आणि हा निधी, हा जो पैसा आहे ते मुलांच्या नावाने, त्यांच्या मुलांच्या नावाने जोपर्यंत ते सध्या होत नाही त्या मुलांच्या नावाने डिपॉझिट करण्याचा निर्णय या ठिकाणी मी पालकमंत्री म्हणून त्या बैठकीत घेतला आहे. आणि यानंतर असे अपघात होणार नाही, कोणाचा जीव जाणार नाही, याची काय काय काळजी घेतली पाहिजे याची त्या ठिकाणी एसओपी आम्ही तयार केलेली आहे. ती राज्य सरकार लवकरच इश्यू करेल. कंपनीचे जे मालक आहेत ते फरार आहेत. कंपनीचे मालक सुद्धा सुरक्षितता बाळगल्या गेली नाही. प्रथम उपचार पेटीच्या नावानं खाली एक छोटासा डब्बा ठेवण्यात आला होता. प्राथमिक चौकशीमध्ये सर्व आढळलेलं आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले आहेत आणि 22 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्यामुळं कुणालाही सोडलेलं नाही. आणि पुढच्या काळामध्ये आम्ही याकरताच या ठिकाणी 75 लाख रुपये काही जीवाची किंमत नाही आहे, पण या कंपनीधारकाला कळलं पाहिजे की आपल्या निष्काळजीपणामुळं पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे हे जे एक प्रकारचे सदोष मनुष्यवध आहे त्या ठिकाणी मी बघितलं आहे की त्यांनी थोडी काळजी घेतली तर ॲक्सिडेंट झाला नसता. मी स्वतः साईडवर होतो. त्यामुळं यानंतर पुन्हा अशा घटना होणार नाही याकरता राज्य सरकार काळजी घेईल, केंद्र सरकार काळजी घेत आहे आणि ज्या लॅकुना आहे तो दूर करण्यासाठी आम्ही सर्व कंपन्यांची इन्स्पेक्शन लावलेले आहे. या कंपनीला सुद्धा आता सांगितलेलं आहे कामगारांना कामावर घेताना हाय स्किल डेव्हलपमेंट केल्याशिवाय, त्यांना पूर्ण स्किल केल्याशिवाय त्यांना जॉईन करायचं नाही आणि जोपर्यंत कंपनी चालू होत नाही तोपर्यंत कामगारांना पगार देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सर, याच्याचमध्ये जोडून फक्त विचारतो, कारण मालक अद्यापही फरार होते. या संदर्भात सरकारवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही, काही प्रश्नचिन्ह उभं करायची गरज नाही. सरकारला काही जर काही विचार असता तर गुन्हा दाखल झाला नसता. आम्ही तातडीनं गुन्हा दाखल केला, सर्व मॅनेजमेंटवर गुन्हे दाखल केले, त्या ठिकाणी पूर्ण त्या ठिकाणी मॅनेजर टीमवर गुन्हे दाखल केले, त्याचे जे पार्टनर आहेत त्या सर्वांना गुन्हे दाखल केले आहे. कुणाला सोडलं नाही आहे, कुणाला त्या ठिकाणी माफ केलं नाही आहे. सर्वांवर गुन्हे दाखल केलेले आमच्या पोलिसांनी आहे आणि या केसमध्ये जे जे आरोपी आहेत किंवा जे दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिलेले आहेत. दिवसेंदिवस ब्लास्टिंगचे प्रकार वाढत चाललेले आहेत. बाजारगावमध्ये सुद्धा ब्लास्टिंग झालेलं आहे आणि अशा वेळेस मी सांगितलं की केंद्र सरकारच्या काही सुधारणा कायद्यामध्ये आवश्यक आहे ते करणार आहे आणि काही हलगर्जीपणा आहे. आता आम्ही सुमोटो कलेक्टरला अधिकार दिलेला आहे, डिव्हिजनल कमिशनरला अधिकार दिलेला आहे, ते संपूर्ण इंडस्ट्रीची तपासणी करणार आहे. सर, शेवटचा प्रश्न घेतो. SIRची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून राज्यात केली जाते. मात्र आता थोड्या वेळापूर्वीच नाना पटोले बोलत होते. त्यांचं म्हणणं आहे की आमचा SIRला विरोध नाही, मात्र SIRच्या माध्यमातून विशिष्ट धर्माला त्यांची नावं कमी केली जातात, त्यांच्या मतदारांची नावं कमी केली जातात, टार्गेट केले जाते. असं आहे, काँग्रेस पार्टीला काही धंदे उरले नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह त्या ठिकाणी विचार करून त्या ठिकाणी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा एक धंदा आहे काँग्रेस पार्टीचा. SIRनी काय होणार आहे? जी मागणी नाना पटोलेंनी 50 वेळा निवडणूक आयोगाला केली आहे, जी मागणी देवेंद्र फडणवीसजींनी निवडणूक आयोगाला केली आहे,
जी मागणी सकाळचे जे प्रवक्ते आहे वक्ते आहे ते करतात रोज निवडणूक आयोगाला की बाबा या चुकीच्या यादी दुरुस्त करा आणि जे डबल नाव आहे, दुबार नाव आहे, तिबार नाव आहे, मृत माणसाचे नाव आहे, मतदार यादी फुगलेली आहे, कुणाचं नाव कुठल्या बूथवर आहे, कुणाचं नाव कुठल्या बूथवर आहे, ज्याचा पत्ता त्या बूथवर नाही आहे, ज्या बूथवर आपण राहतो तिकडे नाव नाही आहे, कुठल्याच बूथवर आहे जाऊन मतदान केंद्रावर आहे. याकरता सुधारणाचा हा SIR आहे. हे कुणाचाही धर्म आणि व्यक्तीवर नाही आहे. त्यामुळे माझं नाव मी ज्या पट्ट्यात राहतो त्या पट्ट्यात दुसऱ्या मतदार केंद्रावर आहे. या संपूर्ण सुधारणा करणारं SIR आहे. आणि बोगस नावं जे टाकून या ठिकाणी निवडणुका जिंकतात त्या बोगस नावं काढण्याकरता SIR आहे. आणि मतदार यादीचं संपूर्ण पुनर्विलोकन आणि पूर्ण मतदार यादी दुरुस्ती करण्याकरता SIR आहे. हीच मागणी महाराष्ट्राच्या सर्व पक्षाची होती. ती मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.